लग्नात विघ्न ही म्हण आज अकोलामध्ये अक्षरशः खरी ठरली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका थेट एका विवाह सोहळ्याला बसला आहे. बार्शी येथून आलेल्या वधूपक्षाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. हर्षा या तरुणीचा विवाह रविकांत लांडे यांच्यासोबत ठरला होता. यासाठी 1.5 महिना आधीच सहजिल्हा निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली होती. आजच्या दिवशी विवाह नोंदणी निश्चित असताना वधूपक्षातील 50हून अधिक वऱ्हाडी अकोल्यात दाखल झाले. मात्र उपनिबंधक कार्यालयातील सर्व कर्मचारी संपावर गेल्याने नोंदणी प्रक्रिया होऊ शकली नाही. यामुळे दोन्ही पक्षांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप नोंदणी न झाल्याने लग्न लांबले आहे. सकाळपासून 60 ते 70 वऱ्हाडी जिल्हाधिकारी कार्यालयात ताटकळत असून संपाचा फटका सामान्य नागरिकांना कसा बसतो याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही येथे विवाहासाठी फॉर्म भरला होता. उपनिबंधक कार्यालयामध्ये याचा विवाह आज होणार होता. त्यांची तारीख आज त्यांनी दिली होती आणि याच निमित्तानं आम्ही जेव्हा कार्यालयात आलो तेव्हा नवरदेव नवरीकडचे जे सगळे नवरीकडचे पाहुणे आले, नवरदेवाकडचे पाहुणे आले. त्यांचे जवळपास 50-60 लोक हे सोलापूरहून इथे आले आणि इथे आल्यानंतर पाहतो काय तर ते संप, या संपामध्ये एकीकडे समाजामध्ये मुलांचे विवाह होत नाही आहे. अशा जर का असा संप असेल आणि त्या संपाचा त्यांना अडथळा होत असेल तर आजच्या विवाहाची तारीख यांची दिलेली, यात त्यांनी काय करावं, आलेल्या पाहुण्यांनी काय करावं. यांनी त्याचा समजा आज यांचे इथे आले, इतके दुरून हे लोक इथे आले तर यांचा राहण्याचा पुण्याचा खाण्याचा खर्च बाकीचा राहते, याने जाते केव्हा करते, हा जेव्हा खर्च सगळं होईल तेव्हा यामध्ये या सर्व गोष्टीतून आपल्याला सगळं बाहेर काढता येईल का, किंवा यातनं या दोघांचा काही विचार होईल का, यासाठी आम्ही इथं थांबलेला. तर मॅडम आम्हाला हेच म्हटलं की तुम्ही थांबा आणि आम्ही साहेबांशी बोलते, विचार करते, काय ते तुम्हाला सांगते.